हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण रेसिपीमध्ये फ्लावरची भाजी बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे। तर फ्लावर बनवण्यासाठी मी इथं लसूण, हिरवी मिरची, कांदा, टमाटा असं मी फोडणी देऊन घेतलेली आहे। तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर ही पद्धत वापरून नक्की बनवून बघा फ्रेंड्स, खूप छान लागते फ्लावरची भाजी। आणि तुमच्याकडे पण फ्लावर म्हणतात का ह्या भाजीला? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर आता आपण कांदा चांगला परतवून घेतलेला आहे। तर हिरव्या मिरच्या पण चांगल्या परतवून घ्यायच्या आहे। तर या भाजीला शेंगदाण्याचं कूट टाकून सुद्धा करतात, पण कसं असतं ना, शेंगदाण्याच्या कूटने एखाद्याला ॲसिडिटी होते, तर कोणाला शेंगदाणे चालत नाही। तर कसं असतं, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान लागते ही भाजी आणि काही त्रासही होत नाही। तर भाजीमध्ये आता कांदा, हिरवी मिरची, जिरं आपण परतवून घेतलेला आहे। तर थोडीशी हळद टाकायची आहे आणि कांदा लसूण चटणी पण टाकायची आहे। जर तुम्ही कमी तिखट खात असला तर चटणी टाकायची काही गरज नाही आहे। ज्याला तिखट आवडतं तो टाकू शकतो। तर आमच्या घरात थोडंसं जास्तच तिखट खातात, म्हणून मी हिरवी मिरची आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे। थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि आपण झाकून देणार आहोत। झाकून दिल्यानंतर असं तेल मस्त सुटतं, त्याच्यात आपण फ्लावर टाकायचा आहे कट केलेला। फ्लावर जास्त बारीक कापायचा नाही आहे, मीडियम याच्यात कापायचा आहे। तर बघू शकता तुम्ही ब्लॉकमध्ये। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर कोथिंबीर असली तर नक्कीच टाका फ्रेंड्स, कोथिंबीरने अजून चांगली चव येते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 10 ते 15 मिनिटं आपण ह्या भाजीला झाकून देणार आहोत। तर अशी आपली फ्लावरची भाजी तयार होते। तर अशी पद्धत वापरून नक्की बनवून बघा। तर याच्यासोबत आपण भाकर, चपाती किंवा रोट्याही खाऊ शकतो। तर आज मी रोट्या बनवलेल्या आहे। तर रोट्यांसोबत पण खूप छान लागते। तर माझी फ्लावरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। बाय।